नमस्कार सर्वांना, स्वागत आहे तुमचं आपलं यूट्यूब चॅनेल पुष्पास किचनमध्ये। मैत्रिणींनो, आज आपण परफेक्ट असा 1.5 किलोचा चॉकलेट ट्रफल केक बनवणार आहोत। त्याचीच रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे। तर इकडे बघू शकता, मी केक बनवण्यासाठी बेस जो आहे तो बेक होण्यासाठी ठेवून दिलेला आहे आणि एकीकडे ही अमूलची फ्रेश क्रीम आहे। ही क्रीम वापरून आपण चॉकलेट ट्रफल बनवणार आहोत। 1.5 किलो केकसाठी मी 500 ग्रॅम होईल इतकं चॉकलेट घेतलेलं आहे, डार्क कंपाऊंड। मार्केटमध्ये वेगवेगळ्या कंपनीचे डार्क कंपाऊंड चॉकलेट येतात, कोणत्याही कंपनीचं तुम्ही घेऊ शकता। मी ते मोडे कंपनीचं चॉकलेट घेतलेलं आहे। इकडे बघू शकता 200 ml इतकी अमूलची फ्रेश क्रीम मी घेतलेली आहे एका पॅनमध्ये आणि बारीक गॅस करून ती क्रीम आपल्याला उकळी येईपर्यंत अशा पद्धतीने क्रीमला उकळी येईपर्यंत चमच्याने एकसारखं हलवत राहायचं आहे। बघू शकता क्रीमला उकळी आलेली आहे, अशा प्रकारे उकळी आली पाहिजे आणि एकसारखं हलवत राहायचं आहे। आपली इथं अमूलची जी क्रीम आहे ती छान अशी गरम करून झालेली आहे। तर ही क्रीम आता आपण चॉकलेटमध्ये वापरणार आहोत। इथे ही क्रीम मी चॉकलेटमध्ये जे कट करून ठेवलेले त्यामध्ये टाकलेले आहे आणि इकडे बघू शकता 2 बेस मी इथे बेक करून घेतलेले होते, ते बेस इथे कट करून मी घेतलेला आहे। आता आपण आपला केक बनवण्यासाठी सुरुवात करूयात। इथे बघू शकता जे ट्रफल आहे ते सुद्धा मी इथं बनवून घेतलेला आहे। आपल्याला या ठिकाणी 1 किलोचा बेस घ्यायचा आहे, त्याच्यावरती थोडंसं चॉकलेट लावून जे आपले लेयर्स कट करून घेतलेले आहेत त्या सेट करून घ्यायच्या आहेत। चॉकलेट ट्रफल कसं बनवायचं परफेक्ट पूर्ण रेसिपी मी माझ्या चॅनेलवरती टाकलेली आहे, तर तुम्ही पुष्पास किचन या चॅनेलवरती जाऊन ती रेसिपी नक्की बघा आणि अजिबात तुमचं ट्रफल बिघडणार नाही। तर इकडे बघू शकता जी पहिली लेयर आहे ती आपण इथे सेट करून घेतलेली आहे आणि थोडंसं मी गनाशसुद्धा बनवून घेतलेला आहे। आपल्या केकच्या लेयरला थोडासा सॉफ्टपणा येण्यासाठी मी इथं गनाशचा वापर केलेला आहे। अगोदर गनाश लावून घेतलेला आहे, नंतर पायपिंग बॅगमध्ये चॉकलेट ट्रफल घालून त्याची छान अशी लेयर ठेवलेली आहे बेसवरती आणि पॅलेट नाईफच्या मदतीनं आपण हे जे चॉकलेट ट्रफल आहे सगळीकडे छान असं स्प्रेड करून घ्यायचं आहे। इथे जी पहिली प्रोसेस आहे ती स्किप झालेली आहे। इकडे तुम्ही दुसरी प्रोसेस जी आहे लेयर ठेवताना मी केलेली ती बघू शकता। कशा पद्धतीनं मी जे चॉकलेट ट्रफल आहे पायपिंग बॅगच्या मदतीने या लेयरवरती सेट केलेलं आहे ते बघू शकता। सेम प्रोसिजरप्रमाणे आपण दुसरी लेयर आहे त्याला सुद्धा जे चॉकलेट गनाश आहे त्याने छान असं सोकिंग करून घेतलेलं आहे। सोकिंग म्हणजे सगळीकडं छान असं स्प्रेड करून घेतलेलं आहे। या केकला सोकिंग करण्याची गरज नाही, शुगर सिरपने आपण सोकिंग करतो त्याची गरज नाही, कारण चॉकलेट इतकं या केकमध्ये वापरणार आहोत त्याने जो आपला केक आहे तो खूप छान असा सॉफ्ट बनणार आहे। तर इकडे बघू शकता ही स्टेप पायपिंग बॅगमध्ये जे तयार केलेले चॉकलेट ट्रफल आहे ते मी भरून अशा पद्धतीने सगळीकडे स्प्रेड करून घेत आहे। बघू शकता जे आपण चॉकलेट ट्रफल बनवतो त्याची एक महत्त्वाची टिप्स म्हणजे चॉकलेट ट्रफल बनवून रेडी केल्यानंतर कमीत कमी 1 तास होईपर्यंत क्लीन रॅपरनी कवर करायचं आहे, जेणेकरून बाहेरची हवा आत गेली नसली पाहिजे आणि फ्रीजमध्ये ते स्टोअर करायचं आहे 1 तासासाठी। मगच आपण केकवरती चॉकलेट ट्रफलचं काम करू शकतो, नाहीतर काम अजिबात केलं जात नाही, कारण जे आपण चॉकलेट ट्रफल बनवून घेतलेलं असतं ते थोडंसं पातळ कन्सिस्टन्सीमध्ये असतं, म्हणून थोडंसं सेट होण्यासाठी आपल्याला 1 तास फ्रीजमध्ये ठेवून द्यायचं आहे। अशा अजून मी तुम्हाला भरपूर साऱ्या पुढे टिप्स सांगणार आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा
आणि चॅनेलवरती जर का तुम्ही नवीन असाल तर चॅनेलला लाईक, जास्तीत जास्त शेअर नक्की करा। तर इकडे बघू शकता दोन्हीही लेयर आपल्या छान अशा सेट झालेल्या आहेत आणि ही तिसरी लेयरसुद्धा छान अशी सेट झालेली आहे। तर याच्यावरती सुद्धा मी चॉकलेट गनाश टाकलेला आहे। यानंतर आपण हा जो केक आहे तो बाजूला ठेवून दुसरा छोटा केक आहे तो आता बनवणार आहोत। मला हा केक 2 लेयरमध्ये बनवायचा आहे। तर हाही केक आपण सेम प्रोसिजरने इथे बनवणार आहोत। थोडंसं अर्धा किलोचा बेस घेऊन त्याच्यावरती चॉकलेट ट्रफल लावलेला आहे। याच्यानंतर आपण इथे पहिली लेयर जी आहे ती सेट करून घेऊयात। याच्यावरती सुद्धा चॉकलेट गनाश सगळीकडे स्प्रेड करून घेतलेली आहे। चॉकलेट गनाशनी केक आपला खूप छान स्पंजी आणि सॉफ्ट असा बनतो। तर इकडे बघू शकता जे चॉकलेट ट्रफल आहे ते पाइपिंग बॅगमध्ये घेतलेलं आहे ते सगळीकडे मी छान असं स्प्रेड करून घेणार आहे। आपण जे ट्रफल बनवलेलं आहे त्याची शाईनसुद्धा तुम्ही बघू शकता किती छान असं शाईन आलेले आहे। एकदम बेकरी स्टाईल असा हा केक बनवून इथे रेडी होणार आहे। बेकरीपेक्षा सुद्धा छान असा टेस्टी केक हा आपला घरी बनवलेला लागतो। तुमच्या घराजवळ आसपास कोणी होम बेकर्स केक बनवणाऱ्या असतील तर त्यांना नक्की ऑर्डर देऊन बघा। बेकरीपेक्षा सुद्धा स्वच्छ आणि क्लीन पद्धतीने केक बनवून दिले जातात। होम बेकर्स केक बनवताना खूप काळजी घेऊन केक बनवतात, तसे बेकरीमध्ये नाही बनवले जात। तर इकडे बघू शकता दोन्हीही लेयर आपल्या छान अशा सेट करून मी इथे घेतलेल्या आहेत। चॉकलेट ट्रफलने सगळीकडे छान असं कवर करून ते आता स्प्रेड करून घेणार आहे। चॉकलेट ट्रफल केक बनवताना जे आपण ट्रफल बनवून घेतलेलं आहे ते कधीकधी जास्त घट्टच होतं, तेव्हा काय करायचं आहे, गरम पाणी आपल्यासोबत ठेवायचं आहे। केक बनवताना गरम पाण्यामध्ये थोडासा पॅलेट नाईफ डिप करून आपण हे काम करू शकतो, त्याने चॉकलेट छान असं स्प्रेड होतं। तर इकडे बघू शकता यानंतर थोडेसे चॉकलेट चोको चिप्स मी याच्यावरती टाकलेले आहेत आणि इथे बघू शकता आपल्या तिन्ही लेयर छान अशा सेट झालेल्या आहेत। थोडंसं वरती चॉकलेट गनाश स्प्रेड केलेला आहे। यानंतर सगळीकडे केकला आपण चॉकलेट गनाशनी थोडंसं कवर करायचं आहे, जेणेकरून आपण ज्यावेळी जे चॉकलेट ट्रफल याच्यावरती वापरणार आहोत आयसिंगसाठी तेव्हा ते छान असं सेट होईल। तर इकडे मी थोडंसं गनाश सगळीकडे छान असं स्प्रेड करून घेतलेलं आहे, बघू शकता। आपण जेव्हा थंडीमध्ये हा केक बनवतो तेव्हा गरम पाण्याची खूप गरज पडते, कारण चॉकलेट जे आहे ते पटकन असं थंडीमुळे थिक होतं। म्हणून थोडंसं गरम पाण्यामध्ये पॅलेट नाईफ बुडवून तुम्ही अशा पद्धतीने चॉकलेट कवर करू शकता। तर इकडे सगळीकडे चॉकलेट गनाश जे आहे ते मी लावून घेतलेलं आहे, बघू शकता। याच्यानंतर आपली जी चॉकलेट ट्रफल बनवून घेतलेली आहे ती व्यवस्थित अशी याच्यावरती स्प्रेड करून घेणार आहोत। तर जो आपला मोठा केक आहे त्याचा आपण आयसिंग करून घेऊयात। हा 1 किलोचा केक आहे, याला सगळीकडे चॉकलेट ट्रफलनी कवर करून घेणार आहे, बघू शकता। पाइपिंग बॅगमध्ये चॉकलेट ट्रफल घालून आपण कवर केले की एकसारखं सगळीकडे ट्रफल आपलं लागलं जातं, एक्स्ट्रा लागत नाही आणि फिनिशिंग करताना सुद्धा जास्त काही प्रॉब्लेम येत नाही। तर इकडे बघू शकता सगळीकडे मी साईडला सुद्धा कवर करून घेतलेला आहे आणि वरचा जो भाग आहे तिथं सुद्धा मी कवर करून घेतलेला आहे। तर अशा पद्धतीने बघू शकता थोडंसं गरम पाण्यामध्ये मी डिप करून पॅलेट नाईफ घेतलेला आहे, त्यानेच सगळीकडे मी जे फिनिशिंग आहे ते केलेलं आहे। तर इथे बघू शकता
वरती आपलं फिनिशिंग असं झालेलं आहे। साईडला सुद्धा मी आता पॅलेट नाईफ सगळीकडे फिरवून फिनिशिंग करणार आहे। याच्यानंतर आपल्याला स्क्रॅपरचा वापर करायचा आहे। स्क्रॅपरशिवाय केकचं फिनिशिंग होत नाही, तर स्क्रॅपर आता मी इथे वापरलेला आहे। बघू शकता स्क्रॅपरने छान असं सगळ्या केकचं जे फिनिशिंग आहे ते मी करून घेतलेलं आहे। आता आपण याच्यावरती चॉकलेट गनाश टाकून घ्यायचा आहे। सगळ्यात अगोदर चॉकलेट गनाश आणि चॉकलेट ट्रफल यामधील फरक जाणून घेणं खूप महत्त्वाचं आहे। चॉकलेट ट्रफल एकदम थिक असतं आणि चॉकलेट गनाश जे आहे ते थोडंसं लिक्विडी टाईप असतं। तर इकडे बघू शकता जे चॉकलेट गनाश आहे ते मी सगळीकडे स्प्रेड करून घेतलेला आहे। चॉकलेट गनाशचा वापर जास्त करून केकचं ड्रिपिंग करण्यासाठी होतं आणि अशा पद्धतीने इकडे बघू शकता स्क्रॅपर फिरवून मी जे फायनल फिनिशिंग आहे तेही इथं करून घेतलेलं आहे। वरती जे चॉकलेट गनाश एक्स्ट्राचं होतं तेही मी इथं पॅलेट नाईफच्या मदतीनं काढून घेतलेला आहे आणि एक वेळ हलक्या हाताने जो पॅलेट नाईफ आहे तो असा फिरवायचा आहे, जेणेकरून जे चॉकलेट गनाश आहे व्यवस्थित असं स्प्रेड होईल। आता आपण साईडला जी बॉर्डर आहे तिथं झिगझॅग स्क्रॅपर थोडंसं हलक्या हाताने फिरवून घेणार आहोत। तर इकडे बघू शकता याने किती छान डिझाईन साईडला बनलेली आहे। एक केक आपला रेडी झालेला आहे। तर आता आपण इथे जो दुसरा छोटा केक आहे अर्धा किलोचा तो आता आपण छान असा आयसिंग करून घेऊयात। याचं तर आयसिंग करून झालेलं आहे। आता आपण जे वरती चॉकलेट गनाश आहे ते सगळीकडे स्प्रेड करून घ्यायचं आहे। हा केक मी आयसिंग करून घेतला होता, याचा व्हिडिओ स्किप झालेला आहे। तर इकडे बघू शकता सगळीकडे पॅलेट नाईफच्या मदतीनेच जे चॉकलेट गनाश आहे ते मी स्प्रेड करून घेतलेला आहे आणि नंतर हलक्या हाताने स्क्रॅपर असा फिरवून घेतलेला आहे। स्क्रॅपरने छान असं परफेक्ट फिनिशिंग आपलं केकला येतं। तर इथे बघू शकता वरचं जे एक्स्ट्राचं गनाश आहे ते मी काढून घेतलेलं आहे। दोन्ही केक इथे रेडी झालेले आहेत आयसिंग करून आणि आता याच्यावरती मी हा छोटा जो केक आहे तो सेट करून घेतलेला आहे। या केकचं डेकोरेशन करण्यासाठी अशा पद्धतीची गोल्डन ड्रिप जी आहे ती मी वापरलेली आहे। याने केकचा जो लुक आहे तो खूप छान येतो आणि थोडेसे अगोदरच गार्निशिंग मी बनवून चॉकलेटचे ठेवले होते, ओरिओ बिस्किट आणि थोडेसे किटकॅट जी चॉकलेट आहे ती सुद्धा मी इथे वापरणार आहे। तर केकचं ड्रिपिंग करून झालेलं आहे। जे व्हाईट कंपाऊंड आणि डार्क कंपाऊंडनं गार्निशिंग मी बनवून घेतलं होतं ते इथे मी सेट केलेलं आहे। थोडंसं ओरिओ बिस्किट, किटकॅट, कॅडबरी जी आहे ती सुद्धा मी इथे वापरलेली आहे। कस्टमरनी मला हा फोटो पाठवला होता, त्या पद्धतीने मी केक बनवून इथे रेडी केलेला आहे। हा वजनाने परफेक्ट असा 1500 ग्राम इतका भरलेला आहे आणि परफेक्ट अशी ही रेसिपी होती। चला तर मग व्हिडिओ आवडला तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट नक्की करा। धन्यवाद।